का 1 2 3 स्टार्ट। का 1 2 3 स्टार्ट। तर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचा ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला रेशोचं ऑप्शन खाली मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या फोटोची आपल्याला काय करायचं, सिम्पली सेट नसेल बसला तो इथून सेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। बीटमाप असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचं आहे। बीटमाप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमाप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर येतो मग एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची, अशा जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला बीटमाप व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत, हे तुम्ही बघू शकाल 1 2 3 असे 4 बीट आहेत। तर ह्या बीट जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट आपली इथून चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करूया। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। त्याच्यानंतर इथून ही बीट आपली चेंज होते इथे चौथी बीट, तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। त्याच्यानंतर हा जो बीटमाप असेल बीटमाप व्हिडिओ आहे ना तो सुद्धा इथून बीटमाप असं इथून स्प्लिट करून घ्यायचा। अशा प्रकारे इथं आपण स्प्लिट करून घेऊया, इथून सिम्पली 4 भाग करूया बीटमाप व्हिडिओचे सुद्धा। त्याच्यानंतर पहिला जो भाग असेल इथून सिम्पली डिलीट करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू, आपण तुम्हाला एक व्हिडिओ देईल 3 सेकंद असेल, सिम्पली काउंटचा इथून हा इथून ॲड करायचं। ह्याची लेंथ थोडी वाढवायची म्हणजे झूम करा थोडा। त्याच्यानंतर तुम्हाला खाली 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली हा जो डार्कचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं अशा वेळी, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर इथून आपले हे जे आहे ते होऊन जाईल, ठीक आहे, जसं ट्रेनिंगला चालले तशा प्रकारे। त्याच्यानंतर सिम्पली आता हे जे पुढचे 3 भाग बीटमाप व्हिडिओचे केले त्यामध्ये इथून आपले आता PNG इथून ॲड करायचे। तर सिम्पली हा जो बीटमाप व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसवरती खाली क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुम्हाला ज्या PNG असतील इथून ॲड करून घ्यायचे अशा वेळी रिप्लेसवरती क्लिक करून तिन्ही सुद्धा तिथे आपण ॲड करून घेऊया 3 PNG। आपली शेवटची राहिली तेव्हा लेअरवरती क्लिक करा, रिप्लेसवरती क्लिक करून PNG आपल्या इथून सिलेक्ट करा, ठीक आहे, अशा प्रकारे। आणि तिन्ही PNGला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला ॲनिमेशनमधला इफेक्ट असेल फेड इनचा इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे। तर सिम्पली ते इनमध्ये मिळून जाईल आणि ह्याची लेंथ संपूर्ण यायची, ठीक आहे, आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। दोन्ही PNGला इथून हा जो हेड असेल तो देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ते कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच फोटोचे शेवटले येऊन येते की द्यायची आणि सिम्पली हा फोटो झूम करायचा आहे। पुन्हा ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथे की द्यायची, ह्या फोटोची शेवटल्या की द्यायची, पहिल्या की पैसे आल्यानंतर फोटो इथून झूम करायचा आहे। अशा वेळी पुढचे जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला इथून की देऊन घ्यायच्यात। आता आपण काय करूया, सिम्पली हे की दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे आपल्याला। आता पहिल्यांदा आल्यानंतर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला सिम्पली कॅमेराच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, ब्लर झूम आउटचा इथून सिलेक्ट करायची, लेंथ असेल खालची संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे। हा इफेक्ट तुम्हाला ट्रेनिंगमध्ये किंवा प्रोमध्ये मिळून जाईल। स्लाइड रिव्हलचा इथून सिलेक्ट करायचं, ह्याची सुद्धा लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन आहे शेवटचं म्हणजे तिसरं तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करून द्यायचं आहे। तर 4 नंबरला मिळून जाईल हा इफेक्ट, इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करू, सिम्पली ते तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इथे इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली ग्रे मास्कचा इथून सिलेक्ट करायची, सुद्धा लेन्थ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला कलर फ्लॅश हा जो वेट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटोसुद्धा आपल्या इनमधलाच ॲनिमे फ्लेम हा जो हेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे,
इथं माझ्या खाली इफेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करायचं आहे. सिम्पली यामध्येच असेल. अशा वेळी इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इंटेन्सिटी तुम्हाला इथे 25 ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व झाल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.